एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जर नावं नितीन गडकरी यांची नावं जर कोण घेत असेल याचं कारण ते सत्तेवर आहे. आणि शरद पवार सत्तेवर, शरद पवार हे लोकनेते आहेत आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सारखं असतं यादी तयार करणे. त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका. ठाकरे पण इंडियन एक्सप्रेस सुद्धा हा मोठा ब्रँड आहे. हो, पण ते आणि करेज जर्नलिझम म्हणून बघितलं जातं. आहे ना, पण मला माहिती आहे इंडियन एक्सप्रेस, मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे. मला माहिती आहे ही यादी कोणी केली आहे, कशी केली आहे, त्यासाठी कोणती मापं लावली हे पाहावं लागेल. आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना, राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या. हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, याच यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो. गाढवाला जर खुर्चीवर बसवलं गाढवाला, तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे. सध्या काही गाढवं खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतंय तुम्हाला.